मराठा आरक्षणासाठी आत्तापर्यंत अनेक आंदोलनं झाली आणि या आंदोलनादरम्यान अनेक जणांनी आत्मबलिदान दिलं आणि आज आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत त्यांच्या वडिलाचं सुद्धा बीडमधल्या आंदोलनात त्यांनी आत्मबलिदान लाईव्ह दिलं. तर त्यांना ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्याबद्दल आपण विचारूया. नमस्कार. सर्वप्रथम मी PC न्यूजचा आभार मानेन. PC न्यूजनं मला 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली. कुठेतरी आज आपण पाहत आहोत की मराठा आरक्षणासाठी सर्व महाराष्ट्रभर काय म्हणू आपण की तीव्र त्याचा प्रतिसाद उमटताना दिसतोय आणि मराठा आरक्षणाची खदखद संपूर्ण मराठा समाजाच्या एक बांधवाला लागलेली. त्याच्यामुळे सर्वजण आंदोलन उपोषण करताना दिसतात. तसंच ह्याच्या अगोदर जे काही मराठा आरक्षणासाठी 40 वर्षाचा हा लढा आहे, त्या लढ्यामध्ये अनेक नेते अनेक पुढारी यांनी कुठंतरी स्वतःचा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला, स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. परंतु मराठा समाजाला काही आरक्षण भेटलेलं नाही. त्यासाठी राज्यातून जे 42 बांधवांनी स्वतःचं आत्मबलिदान दिलं, स्वतःची जीवनयात्रा संपवली. त्यामध्येच माझे वडील कैलासवासी शिवाजी तुकाराम काटे यांनी सुद्धा स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन एक आपलेपणाची भावना दाखवून दिली, समाजासाठी असणारी तळमळ दाखवून दिली. परंतु आज कुठंतरी ते आरक्षणासाठी आपले बंधू सन्माननीय मनोज जरांगे पाटील लढताना झगडताना दिसत आहेत. सर्व आनंदाची बाब आहे. सर्व राज्यातील मराठा बांधव त्यांना प्रतिसाद देताना दिसतोय. परंतु हे जी नालायक सरकार आहे, 3 चाकी सरकार आहे, या 3 चाकी सरकारला कुठंतरी याची जाणीव नाही. कुठंतरी आंतरवली सराटी या ठिकाणी उपोषण शांततेच्या मार्गाने मनोज जरांगे पाटलांचं उपोषण चालू असताना आमच्या माता माऊल्यांच्या डोक्यामध्ये तुम्ही दगड मारता, कुठंतरी छर्याच्या बंदुका चालवता. ही निश्चितच लाजिरवाणी गोष्ट आहे. मला असं वाटतं हे फडणवीसांचं जे सरकार आहे ते सरकार निश्चितच हुकुमशाहीचं सरकार आहे की लोकशाहीचं सरकार आहे हे सुद्धा कधी कधी समजत नाही. म्हणून असं वाटतं की फडणवीसांनी या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आंतरवली सराटी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी शब्द दिलता की आम्हाला 30 दिवस द्या, आम्ही आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावू. परंतु आज 40 दिवस होताना दिसत आहेत, तरीसुद्धा अद्यापही हालचाली चालू होताना दिसत नाहीत. म्हणून महाराष्ट्रामध्ये निश्चितच शांततेच्या मार्गानं साखळी उपोषण होण्याची शक्यता आता आज दिसते. आणि आज जी मनोज जरांगे पाटलांनी जी लाईव्ह पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मीडियासमोर आणि आपल्या PC न्यूजसमोर सर्वांच्या समोर ज्यांनी जे काही सांगितलं, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे लढा शासनाला पेलणारा नाही आणि पेलणारा पण नाही आहे आणि कुठंतरी शासनाला म्हणजे विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आज जे सरकार जे सांगायचं की मराठा समाजाचं काय चाललं आहे, कुठंतरी कोपऱ्यात गर्दी बसणार नाही असं जे विधान राज्य सरकारकडून होत होतं, परंतु राज्य सरकारला सुद्धा मराठ्यांनी दाखवून दिलेलं आहे मराठा आरक्षणाची खतखत आहे. म्हणून राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला हात जोडून बलिदान दिलेल्या कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून माझी हात जोडून विनंती, होईल तेवढं लवकरात लवकर एक आरक्षण देण्याचा प्रयत्न करावा आणि मराठा समाजाची ही जी मागणी आहे ती ही मागणी मान्य करावी. आणि मराठा समाजाला जे कुठं तुम्ही ST महामंडळामध्ये नोकऱ्या द्यायच्या म्हणताय, कुठंतरी ST महामंडळ ते डबगाईला आलेली, जे ST महामंडळातले आमचे कर्मचारी त्यांचंच मोठं आंदोलन झालं पाठीमागं. मुंबईच्या आझाद मैदानावरती मोठं आंदोलन उभं झालं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून कुठंतरी त्यांचेच खायचे वांदेत अशी एक परिस्थिती तयार झालेली. त्या ST महामंडळ 4 महिने होऊन गेले. आज काल का परवा दिवशी ST महामंडळाचे जे कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, टंक लेखक, त्यानंतर ड्रायव्हर आणि कंडक्टर ह्यांचं पेमेंट, कारण तुम्ही जर आरक्षणासाठी आत्मबलिदान करत असाल तर हे आरक्षण कोणासाठी, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी सर्वांना एक हात जोडून विनंती, कुठंतरी म्हणजे बलिदान वगैरे अशा गोष्टीच्या नादी न लागता आपल्याला सरकारशी लढून भांडून आरक्षण घेणं गरजेचं आहे आणि हीच काळाची गरज आहे. कारण एक मराठा हा कोटीच्या मापात आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आपले मनोज जरांगे पाटील एक मराठा आहेत, परंतु त्यांनी 1.5 कोटीची ताकद या राज्याला दाखवून दिली. म्हणून मराठा हा इतका लाचार नाही आहे, इतका एक मराठा लाख मराठा ही जी आपली भावना आहे ती कुठंतरी कायम टिकली पाहिजे. म्हणून आपली जीवनयात्रा संपवणं चुकीचं आहे. कुठंतरी त्यासाठी असं टोकाचं पाऊल उचलू नये एवढी एक समाजाला हात जोडून विनंती. आणि मनोज दादा सुद्धा सांगतायत की कुणीही आत्महत्या करायची नाही आणि आंदोलन तर करायचं आहे आणि शांततेने करायचं आहे आणि ते शांततेत